आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या देशात आणि महाराष्ट्रात राजकीय हालचाली सुरू असताना 2029ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीसाठी आमदार आणि खासदारांची संख्या निश्चितपणे वाढणार हे जवळजवळ नक्की आहे. कारण त्या दृष्टीनं केंद्रात जोरात हालचाली सुरू झालेल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी अनेक प्रादेशिक पक्षांच्या बैठका घेऊन आता हा जो काय कायदा करावा लागतो तो कायदा संमत करण्याच्या दृष्टीनं जोरदार हालचाली सुरू झाल्यामुळं येत्या 2 वर्षात मतदारसंघांच्या पुनर्रचनासंदर्भातलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. ती झाली तर लोकसभेच्या तब्बल ज्या आत्ता 543 आहेत ते जवळजवळ 816 मतदारसंघ लोकसभेचे होणार हे नक्की आहे. म्हणजे 543 वरून थेट 816 लोकसभा मतदारसंघ होतील. त्यामुळे अनेकांना संधी लढायला निश्चितपणे मिळेल. महाराष्ट्रात सध्या 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यांची संख्या वाढून जवळजवळ 432 होईल. म्हणजे आमदार 432 महाराष्ट्रात होतील आणि देशात 816 खासदार होतील. म्हणजे खासदारांची संख्या वाढणार, आमदारांची संख्या वाढणार. हे सगळं होत असताना यामध्ये महिला खासदारांची संख्या सुद्धा प्रचंड वाढणार आहे. जवळजवळ 273 महिला खासदार आता 2029ला आपल्याला दिसणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला निश्चितपणे उत्सुकता असेल कोल्हापूरचं काय. आनंदाची बातमी आहे, कोल्हापुरात सुद्धा सध्या 2 खासदार आहेत, धैर्यशील माने आणि श्रीमंत शाहू महाराज. 2 लोकसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. आता नव्या पुनर्रचनेनुसार कोल्हापुरात 3 मतदारसंघ होतील. त्यामुळे कोल्हापूरला मिळतील 3, म्हणजे 3 खासदार निश्चितपणे मिळतील. आता कोल्हापूर जिल्ह्यातील जे काय 12 तालुके आहेत त्यांची विभागणी कशी होणार, कारण साधारणतः 12 लाख मतदारांसाठी 1 खासदार निश्चितपणे असेल. आपल्याकडे आता जवळजवळ 40 लाख लोकसंख्या मतदार आहेत. त्यामुळे 3 खासदार निश्चितपणे मिळतील. याची विभागणी होत असताना आता भौगोलिक अधिक विचार केला जाईल. त्यामुळे काही तालुक्यांची संख्या मोठी आहे, काही तालुके एकदम छोटे आहेत. जे करवीर असू दे किंवा हातकणंगले असू दे या तालुक्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. याउलट आजरा, भुदरगड, गगनबावडा या तालुक्यातली लोकसंख्या कमी आहे. यामुळे आता भौगोलिक पुनर्रचना कशी होणार, लोकसभेची एकूण पुनर्रचना कशी होणार यावर बरंच काही अवलंबून आहे. पण एक नक्की की जिल्ह्यात आता 3 खासदार लोकसभेला असणार आहेत. इच्छुकांची संख्या आता थोडी कमी असली तरी येत्या 2 वर्षानंतर साधारणतः 27 नंतर 28 सुरू झालं की हळूहळू इच्छुकांची संख्या निश्चितपणे वाढेल. त्यामुळं आत्ता फक्त आपण म्हणू शकतो की आता शाहू महाराज आहेत, धैर्यशील माने आहेत. आता शाहू महाराज पुन्हा मैदानात उतरणार का, धैर्यशील माने निश्चितपणे उतरण्याची चिन्ह अधिक आहेत. खासदार धनंजय महाडिक सुद्धा मैदानात उतरू शकतात. याशिवाय माजी खासदार संजय मंडलिक हे सुद्धा मैदानात उतरू शकतात. तत्कालीन परिस्थितीवर मंत्री हसन मुश्रीफ हे काय निर्णय घेतील हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. KP पाटील सुद्धा यांचे नाव चर्चेत येऊ शकतं. माजी आमदार मालोजीराजे, माजी खासदार संभाजीराजे अशी अनेक नावे खासदारकीच्या शर्यतीत येऊ शकतात. ही प्राथमिक चर्चा आहे. वेळ आहे अजून 2 वर्षानंतर यामध्ये निश्चितपणे वाढ होणार हे नक्की आहे. त्यामुळे आता 3 खासदार एकमेकांच्या बरोबर विरुद्ध कुठं कोण लढणार, महाविकास विरुद्ध महायुती होणार की महायुतीतले सगळे पक्ष स्वतंत्र लढणार यावरच बरंच काही अवलंबून आहे. आता आपण बघूया विधानसभेचं काय होणार. खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी 12 विधानसभा होत्या, पण
मध्यंतरी सांगरुळ आणि गडिंग्लज हे 2 विधानसभा कमी झाले आणि केवळ 10 मतदारसंघ राहिले. आता मात्र हा आकडा निश्चितपणे वाढणार. तो साधारणतः 13 होईल. जे 3 आमदार कोल्हापूर जिल्ह्यात निश्चितपणे वाढतील. साधारणतः 3 लाखाचा एक मतदारसंघ अशी पुनर्रचना होईल आणि त्यानुसार 3 आमदार नक्की होईल. यामध्ये कोल्हापूर शहराची लोकसंख्या अधिक असल्यामुळे शहरातच 2 आमदार निश्चित होतील. त्यामुळे आता कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर असे 2 मतदारसंघ आहेत. आता कोल्हापूर मध्य असा 3रा मतदारसंघ निश्चितपणे होण्याची चिन्ह अधिक आहेत. त्यामुळं सध्या लढण्यासाठी इथूनही अनेक जण तयारी करत आहेत. हळूहळू संपर्क वाढवत आहेत. त्यामध्ये अनेकांची नावं घेता येतील. विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर, अंमल माडिक ही नावं तर निश्चितपणे आहेत. याशिवाय करवीरचा काही भाग यामध्ये येऊ शकतो. त्यामुळं ही नावं निश्चितपणे वाढणार. म्हणजे आमदार चंद्रदीप नरके मैदानात असतील, राहुल पाटील हे सुद्धा असू शकतात, मधुरिमा राजे, कृष्णराज महाडिक, राजेश लाटकर, ऐनवेळी आमदार सतेज पाटील, सत्यजित कदम. नावं भरपूर आहेत. वेळ आहे अजून. यापेक्षा आणखी नावं मोठ्या प्रमाणात वाढतील. पण कोल्हापूर करवीर तालुक्यात जे शहर आणि करवीरमध्ये आता जे 2 आमदार आहेत तिथं 3 आमदार निश्चितपणे होतील. करवीरचा काही भाग धरला तर किंवा शहरात संख्या वाढणार हे नक्की आहे. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर मध्य असे 3 मतदारसंघ होतील. आणि इथंही पुन्हा तेच आहे की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं होणार की तेव्हा महायुतीतले सगळे पक्ष स्वतंत्र लढणार, महाविकास आघाडीतले सगळे पक्ष स्वतंत्र लढणार का, हा बराच आत्ता या विषयावर राजकीय चर्चा करणं तसं सोयीचं होणार नाही. कारण अजून 2 वर्षानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहणार आहे. आता एकच आहे की आमदारांची संख्या वाढणार, खासदारांची संख्या वाढणार. आता ही संख्या जी वाढते ते कोणाच्या नशिबात आहे, कोणाला लढता येणार आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं आत्तापासूनच काही राजकीय नेत्यांनी गणित घालण्यास सुरुवात केलेली आहे. असं जर इथं मतदारसंघ वाढला तर आपल्याला कशी संधी मिळेल याची चाचपणी सुरू केलेली आहे. त्यामुळे बघूया. आता अजून 2 वर्षे आहेत. आत्तापासून तयारी काहींची सुरू झालेली आहे. 13 आमदार म्हणजे 3 आमदार वाढणार आहेत. ते 3 आमदार कोण याचा निकाल 2029ला लागणार आहे. बघूया. आता एकच आनंदाची बातमी की कोल्हापूर जिल्ह्यात 1 खासदार वाढणार आणि 3 आमदार वाढणार. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आता सबस्क्राईब करा महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.